पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. आज आपण भाग 3, 4, 5, 6 हे पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. 3. जातीभेद निर्मूलन. आमच्या देशाला व धर्माला जातीभेद हा मोठा कलंक आहे. त्यामुळे जाती विसर्जित करून एकसंघ समाज समतेच्या, समानतेच्या, बंधुत्वाच्या, न्यायाच्या तत्त्वावर उभा राहावा यासाठी ज्योतिबांनी सहकार्यासोबत प्रचंड समाज प्रबोधन केले. स्वतःचे आचरण जातीविरहित ठेवले. भाग 4. अस्पृश्यता निवारण. जाती विध्वंसासाठी प्रथम अस्पृश्यता निवारण आवश्यक आहे. त्यासाठी ज्योतिबांनी सर्व अस्पृश्यांसाठी आपले घर व विहीर वापरण्यास दिली. जाती विध्वंसासाठी सरसकट बेटी व्यवहार व रोटी व्यवहार व्हावा यासाठी ज्योतिबा सावित्री दाम्पत्याने कार्य केले. भाग 5. शेतकऱ्याचे कैवारी. गरीब, अडाणी, कष्टकरी, श्रमकरी शेतकरी समाजास देशभर धर्माच्या नावाखाली धर्ममार्तंड, पुरोहित, सावरकर व तत्सम लोक कसे लुटतात हे शेतकऱ्यांना ज्योतिबांनी समजावून सांगितले. त्यासाठी प्रबोधन जलसे नाटक उभे केले. तृतीयरत्न हे नाटक व शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले. भाग 6. आद्य नाटककार. महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे या देशातील पहिले सामाजिक नाटक लिहून प्रदर्शित केले. त्यामुळे शेतकरी व समाज बराचसा जागृत झाला. समाजात शिकण्याचे महत्त्व समजले. प्रौढ स्त्री पुरुषही शिक्षण घेऊ लागले. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण येणार आहे.